नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। तर तुम्ही बघू शकत आहात की ही साडी किती सुंदर प्रकारे मी नेसलेली आहे आणि ह्याचा पदर बघा तुम्ही किती छान परफेक्ट असा ॲडजस्ट झालेला आहे। पुन्हा तुम्ही हा जो कमरेचा भाग आहे तो पण बघा की त्याच्या ज्या कमरेच्या भागावरती ज्या आपल्याला चुन्या हव्या असतात ते किती सुंदर आहेत। परत माझी साडीची बॉर्डर बघा, माझा पदर बघा, सगळं कसं व्यवस्थित छान सुंदर नेसली गेलेली आहे। तर ती कशी नेसली आहे, काही टिप्स आहेत, नक्कीच फॉलो करा। हे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी ही साडी दाखवत आहे। ही साडीचा कपडा बघा तुम्ही असा फुगतो, जसं म्हणजे आपण नेसण्यावर डिपेंड आहे। साडीचा कपडा तुम्ही बघू शकत आहात की ही किती पातळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती साडी नेसताना फुगणार आहे, हे तुम्ही साडीच्या कपड्यावरूनच लक्षात घेतलेलं असेल। सो चला आता ह्याच साडीला मी तुम्हाला चापून चोपून अशी परफेक्ट कशी नेसून दाखवणार आहे। तर आपण प्रथम साडी टक करून घेऊया। साडी टक करताना नेहमी मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की सँडलच्या हिलवरती तुम्हाला साडीचं मोजमाप घ्यायचं आहे की किती प्रमाणात आपण टक करायचं आहे। तर साडी टक करताना थोडंसं खेचून घेऊया आपण। तर साडी टक करून झालेली आहे माझी आणि आता चला मी पदरचा पूर्णपणे हा भाग जो आहे, साडी कसं नेसताना थोडीशी उलटसुलट होत असते, त्याच्यामुळे काय की ती साडी परत एकदा मी व्यवस्थित गोळा करून घेतलेली आहे। आणि हा जो पदरीचा भाग आहे हा आपल्याला नेहमी डाव्या बाजूनी घ्यायचा आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल। तर चला आज आपण पहिला पदरीचा भाग सेट करूया। कधीही बाहेरच्या बाजूनी आपल्याला प्लीट्स काढायच्या आहेत। प्लीट्स काढताना नेहमी पहिला जो हा वरचा जी बॉर्डर असते साडीची ती थोडीशी मोठी घ्यायची आहे, जास्तही मोठी नाही आहे। मोठी घेण्याचं कारण असं की ही बॉर्डर मोठी घेतल्याच्या नंतर ज्या आतल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला आतमध्ये झाकता आल्या पाहिजे। म्हणजे कसं की जेव्हा साडीचा पदर आपण काढतो तेव्हा त्या प्लीट्स असतात आत बाहेर येतात, त्यामुळे ते विचित्र दिसतं। म्हणून जी पहिली प्लीट्स आहे ती थोडीशी सगळ्या प्लीट्सपेक्षा मोठी असली पाहिजे। तर चला आता मी ही ॲडजस्ट केलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर हा खांद्याच्या सपोर्टनी मी पुन्हा खालचा भाग जो आहे तो ॲडजस्ट करत आहे, प्लीट्स व्यवस्थित सेट करत आहे। तर प्लीट्स सेट करताना जो वरती आपण प्लीट्स काढल्या आहेत त्याच प्लीट्सला खाली आपण खेचून घ्यायचं आहे। कशाही मागं पुढे ॲडजस्टमेंट करायचं नाही आहे। मग ते खांद्यावरती तुम्ही पिनअप करणार तर ते एका बाजूनी परत पदर निघणार, मिसमॅच होणार किंवा मग ॲडजस्टमेंट होणार नाही। तर हा मी फर्स्ट तुम्हाला टिप दिली होती। आता ही सेकंड टिप आहे। पुन्हा मी पदरचा भाग सेट करत आहे आणि तो बघा कशा, हे मला थोडंसं इझी वाटतं सेकंड टिप की आपण जर अशा प्रकारे पदर काढला, प्लीट्स काढल्या तर तुम्हाला थोडंसं इझी जाईल। तर बघू शकता आणि ही साडी थोडी झटकून घ्यायची आहे, म्हणजे कसं खालच्या प्लीट्स थोड्याशा सेट होत असतात। तर चला जो वरचा भाग आहे प्लीट्सचा तोच खाली आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे, सेट करायचा आहे। दोन बोटांनी आपल्या त्याला असं व्यवस्थित, जसं आपण इस्त्री कसं करतो कपड्यांना त्या प्रकारे आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे। काही लोक तर आपले जे केसांचे स्ट्रेटनिंग मशीन असतात त्यानेही करत असतात। सो आपण हे अशा प्रकारे केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मी दोन प्रकारे प्लीट्स काढलेले आहेत पदरचा। तर पदर माझा हा घेऊन झालेला आहे। आता आपण सुरुवात करणार आहे सेकंड टिपला। ते सेकंड टिप म्हणजे की कमरेचा भाग हा तर साडीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ह्याच्यावरूनच आपली साडी खूप सुंदर दिसत असते। तर कधीही हा भाग असा घेताना तो सरळ घ्यायचा नाही आहे, थोडा तिरकस घ्यायचा आहे। जर तुम्हाला पोट दिसायला, म्हणजे तुमचं पोट तुम्हाला दिसलेलं आवडत नसेल किंवा नॉर्मलीचं जे दिसतं ते ठीक आहे, पण जर जास्त दिसत असेल तर आपण असं थोडासा वरतून खेचून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं पोट कमी दिसेल। तर तिरकस पदर घेतल्याच्या नंतर मी पिनअप केलं आहे आणि हे आता मी पुन्हा एकदा प्लीट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे। पहिली प्लीट्स माझी नेहमी मोठी असते कारण बाकीच्या सगळ्या प्लीट्स आतमध्ये ॲडजस्ट होत असतात, हेच कारण असतं माझ्या मोठ्या प्लीट्सचं। मोठी म्हणजे एकदम मोठी घ्यायची नाही आपल्याला, जेणेकरून साडीला खूप छान लुक दिसेल इथपर्यंत आपल्याला जसं ठीक वाटेल त्या हिशोबाने आपण प्लीट्स घ्यायची आहे। तर हा भाग मी सोडून दिलेला आहे। तर बाकीच्या प्लीट्सला
वरती सेट करून घेते। ज्या कोणी नवीन असतील ज्यांना साडी अजिबात नेसता येत नाही त्यांनी या प्लीट्स सेट केल्याच्या नंतर लगेच तिथे आपण पिनअप करावी, कारण मग त्या तुमच्या हातातून निसटता कामा नये किंवा तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर तिथेही तुमच्या प्लीट्स मागं पुढं होता कामा नये। तर तुम्ही इथे वरती पिन लावू शकता किंवा काही लोक खोचल्याच्या नंतरही पिन लावतात। तर चला मी आता हे पटापट सेट करून घेते, कारण ह्या साडीचा कपडा खूप फुगत असतो म्हणून मी पटकन वरती एका बाजूनी पकडलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मी त्याला सेट करत आहे। हे सेट केल्याशिवाय आपल्या मिऱ्या व्यवस्थित छान अशा दिसणारच नाही आहे। तुमच्या सपोर्टला कोणी असेल, तुमची बहीण किंवा अजून तुमची आई किंवा अजून कोणी इतर, तर तुम्ही त्यांच्याही मदतीने या प्लीट्स सेट करू शकता, ते उलटं अजून छान सेट होतील। तर कोणी नसेल तर आपण आपल्या हातानेच सेट करावे। तर चला मी खोचून घेतलेलं आहे। खोचताना नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या उंचीच्या हिशोबाने, सँडलच्या उंचीच्या हिशोबाने तुम्हाला प्लीट्स खोचून घ्यायच्या आहेत। आता हा भाग का मी सोडलेला आहे, तर ह्याचं कारण हे आहे की मला ही टिप्स नेहमी इझी वाटते की त्या बाजूनी, दोन बाजूनी जो मी कपडा साडीचा कपडा जो सोडत आहे त्याचं कारण असं की बघा, तर या बाजूनी मला हा हात टाकायचा आहे आणि तो हात मी कुठून काढणार आहे बघा तुम्ही। तर आपला हा जो हात आहे तो इथून टाकायचा आहे, एकदम अलगद असं टाकायचं आहे, नाही तर साडीची तुमची ॲडजस्टमेंट खराब होईल। तर इकडून तुमचा हात निघलेला आहे, तर हा जो कपडा सोडला आहे तो आपल्याला थोडासा आरामशीर, थोडासा तिरकस पद्धतीने खेचून घ्यायचा आहे, कसाही खेचायचा नाही आहे, आरामशीर हळूहळू चुन्या बघायच्यात कशा पडतात आहेत, खेचून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या कपड्याला राऊंड राऊंड करायचे, कारण राऊंड करण्याचा मिनिंग असा आहे की त्या चुन्या तयार होतात। राऊंड केल्याच्या नंतर तो तुम्हाला खोचून घ्यायचा आहे आणि जो हा पहिली जी प्लीट्स आहे तिला व्यवस्थित सेट करायची आहे। आणि सेट केल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे हे सगळं सेट करत आहे। आता हे झालं आहे साडी नेसून, आता आपल्याला द्यायची आहे फिनिशिंग। तर ह्याला पूर्णपणे खालपर्यंत सेट करायचं आहे आणि जो वरचा जो भाग आहे जिथं मी आता पकडत आहे बघा, सगळ्या प्लीट्स पकडल्या आहे, तिथं तुम्ही आतल्या भागामध्ये तुम्ही हे लावू शकता, पिन लावू शकता। तर आतल्या भागाला मी पिन लावत आहे। तर ही पिन लावताना थोडंसं काळजीपूर्वक लावावी। तर तुम्ही बाहेरच्याही बाजूला लावू शकता, पण ती पिन मग छोटी असावी, कारण मग ती दिसता कामा नाही, ते खूप खराब लुक दिसेल। तर माझी पिन लावून झालेली आहे। शक्यतो मी आतल्या बाजूने लावते, येत नसेल तर तुम्ही बाहेरच्या बाजूने लावा, पण थोडीशी काळजीपूर्वक न दिसणार अशी लावा। तर झाला, आता माझं प्लीट्स काढून झालेले आहेत। अजूनही मला साडीला फिनिशिंग द्यायची आहे, कारण ह्या साडीचा कपडा थोडा फुगत असतो, त्याच्यामुळे मला व्यवस्थित थोडासा वेळ काढून साडी नेसायची आहे। कधीही साडी नेसताना थोडासा वेळ काढावा, जेणेकरून आपली साडी खूप सुंदर आणि चापून चोपून अशी नेसता येईल। तर बघू शकता की आता या साडीचा जो म्हणजे पदराचा जो भाग आहे तो असा खूपच खेचून घ्यायचा नाही आहे, तर ते खूप विचित्र दिसतं। थोडंसं खालच्या बाजूने छान असं लुक दिसेल असं या हिशोबाने, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल या हिशोबाने आपल्याला सगळ्या प्लीट्स सेट करून घ्यायच्या आहेत। तर हे मी फिनिशिंग देत आहे साडीला माझ्या, की सगळं झालेलं आहे काम, फक्त आता कुठे कुठे कमी जास्त आहे तिथे मी व्यवस्थित लक्ष देऊन करत आहे। पदराचाही हा भाग आपल्याला थोडासा सेट करून घ्यायचा आहे, जसं आपण सगळ्या प्लीट्सला करतो, कारण मग तो असं खूप जास्त फुगीर दिसतो। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी नेसलेली आहे। कशी वाटली साडी, छान वाटली की नाही, प्लीज कमेंट्स करा। तुमच्या एक कमेंट्सनेसुद्धा आम्हाला मोटिवेशन मिळतं। तर चला बघा आपली साडी किती छान लुक देत आहे, साधी सिंपल आहे पण सुंदर दिसत आहे। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर कोणाला येत नसेल साडी नेसता तर त्यांना शेअर करा। तर चला टाटा बाय बाय, घेऊन येईल परत एकदा मी नवीन साडीचा ब्लॉग घेऊन। तुम्हाला कसा वाटला हा